जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. आज आमची पूर्ण फॅमिली जे पाटील फॅमिली आज आम्ही मानकर नानोशी या ठिकाणी शिव आरुष या फार्म हाऊसला भेट दिलेली आहे. आणि शिव आरुष हा फार्म हाऊस अतिशय अप्रतिम दर्जेदार आहे. आणि इथला लोकेशन आणि व्ह्यू बघितलात ना तुम्ही, पूर्ण डोंगराळ भाग दिसतो बघा आपल्याला. मस्त निसर्गरम्य असा हा ठिकाण दिसतोय. तर तुम्हाला इकडे मग तुम्हाला घेऊन चलतोय या फार्म हाऊसवर. शिव आरुष फार्म हाऊस आमच्या मित्राचंच आहे. दापोली गावातील एक आमचे परममित्र समाधान होपकर या मित्राचा हा फार्म हाऊस आहे. तर त्याच्या थ्रूने आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, माझी पूर्ण पाटील फॅमिली आणि भाची कंपनी. तर तुम्हाला पूर्ण आज फार्म हाऊस दाखवतो आणि फार्म हाऊसवर केलेली मजाही तुम्हाला सगळी एन्जॉय करून कशी एन्जॉय करतो हे दाखवतो. स्टॉप कर. लेट्स गो. चला. हा आहे फार्म हाऊस. आपण पाहू शकतो. नाही घ्यायची. ही आहे फार्म हाऊस. स्टॉप. स्टार्ट. आहे गार्डन एरिया. हा गार्डन एरिया आपण पाहतोय. या ठिकाणी फोटोग्राफी चालू आहे. आणि त्यानंतर इकडे आपण पाहतोय स्विमिंग पूल. अतिशय सुंदर असं स्विमिंग पूल बघूया आपण. आहे आणि आमच्या बच्चा कंपनीचा स्विमिंग पूल. सरू ऐकर सरू आता. तू ये आतमध्ये इकडं. नाही ये. आता मस्त पैकी पवाला आली न सगळी पोरा. पवाला पवाला तला पवाला 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 पवाला. ए दादा आता कसं वाटतंय? ते बघा आपले गॉगल आली. बघा गॉगल. पवाची गॉगल आली आपली. डॉल्फिन डॉल्फिन डॉल्फिन. शिव आरुष फार्म हाऊस नानोशी. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिजिट द्या. कमीत कमी रेंजमध्ये चांगल्या पद्धतीचा हा फार्म हाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. लोकेशन खूप छान आहे. पाऊस पडला असता तर आणखी मजा आली असती. डोंगराळ भाग आहे, पूर्णपणे डोंगराळ नॅचरल निसर्गरम्य असा हा ठिकाण आहे. आवडला असेल तर नक्की तुम्ही सुद्धा भेट द्या. शिव आरुष फार्म हाऊस नानोशी पनवेल. आम्ही आलेलो आहोत स्विमिंग पूल मध्ये. आणि इथं माझा बच्चा स्विमिंग पूल मध्ये. आणि आमची प्राजक्ता दिदी, प्राजू दिदी. हातकर असं हातकर. आराध्य कुठं आहे? आला 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 आला. बदलते. ऑपरेटर डीजे ऑपरेटर
शंभर तास रेशमी केस जे करतात स्वे दर छोट्या जिंकणीसाठी अस्सल हापूस आणि रसाळ कोंबड्यांचा माझा रंगवतो. It's such a change for and this comeback was dropped from the side and he's come back and he's been very good since. But this is all about taking wicket of flair. Match over 89 occasion. All the way from the street result. He has taken his answer. He's found a way to 8-0. Checking out. I feel from there because I'm actually a good plan. I wish I could do it. Second goes round the up. Distribution goes away and then after two. Through with the shot, it does go over the infield, whips those wrists through. And even though a couple of times we've seen slightly twist in his hands, it was like a control, poking right through. And चला 1 2 3 स्टार्ट 3 2
सगळे इराचे ब्रदर्स बघा कसे तिला खेळवतात. इरो आयो दादा बांगले आयो आला मज्जा करतोस काय रे डॅडू डॅडूच्या जवळ आईला पाण्यात फुल मजा. नको आला तर स्विमिंग पूल मधून बाहेर आलेलो आहोत आणि आता नाश्त्याचा टाइम झालेला आहे. तर नाश्ता होता इथं स्पेशल पावभाजी बनवलेली आहे आणि स्पेशल पावभाजी या ठिकाणी आपण खातोय. पावभाजीवर रट्टा मारत आहेत सगळी आमची फॅमिली. पण आता नाश्त्याचा टाइम झालेला आहे आमचा, त्याच्यामुळे नाश्त्यावर इथे टाव टाकत आहेत बघा. अतिशय मस्त अशी पावभाजी बनवलेली आहे. कुक आमची प्रतीक्षा आहे, रेश्मा आणि दीपाली पण आहे. तिचं नाव नाही घेतलं तर रागाला तिला. ती होती कांदा कापाला होती. कांदा कापू कांदा कापू. आणि इकडे बघा इथं चालू आहे पावभाजी, रट्टा मारत आहे तिथं. आणि इथं आमची प्राजक्ता पण पावभाजी खात आहे. आणि हा स्वराज्य आहे याला जायचं आहे इकडे, परंतु आता झालेला आहे नाश्त्याचा टाइम, त्यामुळे थोडीशी विश्रांती. आणि इकडे नाराज झालेला आहे स्वराज्य, पण आपण परत जाणार आहोत स्विमिंग पूल मध्ये. आपण परत जाऊ, तो टेन्शन घेऊ नकोस. नाश्ता झाला का आपण परत जाणार आहोत. ओके. जय शिवराय मित्रांनो, आजचा आमचा दुसरा दिवस आणि इथं या ठिकाणी आमच्या शिव आरुष फार्म हाऊस वर आमची फॅमिली फुल एन्जॉय करत आहे. या ठिकाणी हे आमचे डॅडू आहेत आणि डॅडूकडे आपण कॅमेरा फिरवूया. दिस इज डॅडू. आणि हा डॅडूने हाय केलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. इकडे आहे चप्पू दिदी. यू गाय दॅट इज वैभव अंकल. And you have a technical problem and Yojan uncle आणि इंग्लिश आणखी तुम्हाला चांगली इंग्लिश पाहिजे असेल तर आमच्या डॅडू कडे शिका. डॅडू फॉर इंग्लिश काटकुट क्या. आणि इकडे आमची छोटी कलाकार प्राजक्ता. तिला पहिल्यांदाच ती आलेली आहे स्विमिंग पूल मध्ये. कधी गेली नव्हती स्विमिंग पूल मध्ये, फर्स्ट टाइम तिला घेऊन आलोय. चल बोला आमच्या सोबत. बघ कसं असते स्विमिंग पूल, कशी मजा असते. ती मजा करते इथं बघा. युवान दादा बघितलं का तुम्ही. युवान दादा दादा भारी नसतंय. आमची मंडळी जेवायला बसलेली आहेत. तर जेवल्यावर आम्ही परतीचा प्रवास असेल आमचा, आम्ही निघणार. पैसा खपलेला आहे आमचा, आता पैसा खतम. फार्म हाऊसची मजा आता संपणार काही क्षणामध्ये, कारण आता जेवण झाल्यावर आम्ही निघणार.